नमस्कार. स्टुडंट वेलफेअर फोरमतर्फे मी सर्व मान्यवरांचं आणि विद्यार्थी मित्रांचं स्वागत करतो. उगम 2016 या व्याख्यानमालेतील आजचं हे शेवटचं पुष्प. आपल्या कार्यक्रमाला थोर व्यक्तींचा आशीर्वाद असावा म्हणून मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी समाज सुधारकांच्या प्रतिमांचे पूजन करावे. प्रथेप्रमाणे आपण व्याख्यानाची सुरुवात प्रियांबल वाचून करूया. तर मी श्रोत्यांना पुन्हा एकदा विनंती करतो की त्यांनी उभे राहावे आणि वर्षाला व्यासपीठावर आमंत्रित करावे. आम्ही भारताचे लोक, भारताचे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांची आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. जय हिंद. धन्यवाद वर्षा. आज आपल्याला लाभलेले पाहुणे श्री भरत आंधळे सर यांची सर्वांना माहिती आहेच, परंतु कार्यक्रमाची औपचारिकता म्हणून मी आपल्याला त्यांचा अल्पसा परिचय करून देतो. भरत रामचंद्र आंधळे यांचे मूळ गाव म्हणजे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील खानगाव. ग्रामीण पार्श्वभूमी, आईवडिलांचे जेमतेम शिक्षण, घरातील 18 वर्षे दारिद्र्य अशा अनेक अडचणींवर मात करून सरांनी त्यांचे 12वीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर काही काळ त्यांनी कंपनीत नोकरी केली. या दरम्यानच्या काळात सरांची भेट एका PSIशी झाली. भेटीत प्रभावित होऊन सरांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केला. 2003 साली ते PSI या पदासाठी त्यांची निवड झाली, परंतु सेवेमध्ये रुजू न होता सरांनी UPSCच्या परीक्षेची कास धरली. दरम्यानच्या काळात सरांनी इतरही अनेक परीक्षा दिल्या. त्यामधून 2004 साली ते रेल्वे भरती बोर्डवर त्यांची निवड झाली. 2005 साली सिंचन खात्यावर वरिष्ठ सहाय्यकपदी निवड झाली. 2006 साली LICमध्ये DO म्हणजेच डेव्हलपमेंट ऑफिसर या पदावर त्यांची निवड झाली. 2007 साली समाज कल्याण निरीक्षक व 2010 साली MPSCमधून BDO या पदावर निवड झाली आणि याच वर्षी UPSCमधून सरांची IRS या सेवामध्ये निवड झाली. हा साधारण 10 वर्षाचा कालावधी सरांसाठी खूप संघर्षपूर्ण होता. त्यांचा हा ध्येयवेढा प्रवास, प्रसंगी उपासमार सहन करून केलेला अभ्यास आणि हजारो अडचणींवर मात करून त्यातून तावून सुलाखून निघालेले सरांचे व्यक्तिमत्व आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. निवड झाल्यानंतरही मराठी तरुणांची अस्मिता जागवण्यासाठी, प्रामुख्याने ग्रामीण तरुणातील त्यांच्यामध्ये असलेल्या न्यूनगंडावर मात करण्यासाठी, त्यांना प्रेरित करण्यासाठी सर शाळा महाविद्यालयांमध्ये व्याख्याने देत असतात. तरी आज वेळात वेळ काढून सर आपणा सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी आले आहेत. मी ओळ सरांना विनंती करतो की त्यांनी भरत सरांचं स्वागत करावं.
1-1.5 तास मागं उभं राहणं काही पॉसिबल नाही असं मला वाटतं. पुढे येऊन बसलं तरी चालेल, खाली बसलं तरी काही इश्यू नाही. खरं तर मागील 3 वर्षापासून तुमच्या कॉलेजमधनं मला बोलवलं जातं आहे की लेक्चरसाठी या, पण मी 2 वर्ष काही येऊ शकलो नाही. म्हणजे ज्या कोणी अगोदर बोलवलं त्यांचे मला नाव पण माहीत नाही. मी फक्त COEP म्हणून कॉलेजचं नाव सेव्ह करायचं, नंबर, आणि जो कोणी असेल त्याला आल्यानंतर सांगायचं की मी पुढच्या वर्षी ट्राय करतो. तर असं करत करत मागच्या वर्षीचे 2 वर्षातले मला वाटतं तुमचे जे आहेत सिनियर्स ते पासआउट पण होऊन गेले असावेत. आणि त्यांनी केलेल्या एफर्टचा रिझल्ट म्हणून आज मी तुमच्यासमोर उभा आहे. दरवर्षी खरं तर मी इन्कम टॅक्सला असल्यामुळे जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च हे रेव्हेन्यू कलेक्शनचे मंथ्स असतात, त्याच्यात टाईम मिळतच नाही. पण ह्या वर्षी म्हटलं किती वेळेस खोटं सांगायचं की जमणारच नाही म्हणून. आणि एक दिवस म्हटलं आपल्या फॅमिली लाईफचा कमी करूया आणि जाऊन म्हटलं थोडंसं ॲड्रेस करूया. खरं तर तुम्ही सर्व COEPमध्ये आहात म्हणजे तुम्ही खरे हुशार विद्यार्थी हे प्रूव्ह झालेलं आहे. आणि मी तुमच्यासमोर लेक्चर देण्या एवढा ब्रिलियंट नाही आहे, कधीच नव्हतो. त्यामुळे मी माझं स्वतःचं नशीब समजतो की COEP सारख्या इंजिनिअरिंग कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांसमोर मी लेक्चर देतो आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की ते पण स्वतःला कधीतरी प्रूव्ह करून दाखवतील की आम्ही पण सिव्हिल सर्व्हिस पास होऊन दाखवतो. इट्स नॉट सो मच डिफिकल्ट एक्झाम, तर यू कॅन क्रॅक इट. तर असं आता जनरली माझा सब्जेक्ट आहे की स्पर्धा परीक्षा आणि युवकांपुढील पुढील आव्हाने. कुठलीही स्पर्धा परीक्षा म्हटलं की आपल्या डोक्यात विविध विषय असतात. स्पर्धा परीक्षेमध्ये एफर्ट लागतात, टाईम लागतो, हुशार लागतो, वेळ जातो, असे भरपूर असतात. आपल्याबरोबरचे मुले पुढे निघून जातात, नंतर घरी प्रॉब्लेम्स होतात. मुलगी असेल त्याच्यामागे लग्नाचं लागतं, मुलगा असेल तर त्याच्यामागे गावातले जॉबचं लावतात वगैरे वगैरे, असे हजारो प्रॉब्लेम्स असतात. आणि ह्या सगळ्यांमध्ये कसं करायचं हे आपण नेमकं डिग्री झालेली असते, 21-22 वर्षाचा असतं, काही कन्फ्यूज असतो, लग्नाचा विषय असतो, बाकी सगळ्या याच्यामध्ये कन्फ्युजनमध्ये आपल्याला वाटतं की कुठेतरी सेटल होऊन घ्यावं वगैरे वगैरे. आणि ह्या सगळ्या प्रॉब्लेममधून वाट काढताना अनेक समोर अजून नवीन प्रॉब्लेम येत जातात आणि त्याच्यात माणूस कन्फ्यूज होतो. आणि मी आयुष्याच्या 24-25मध्ये तो कुठेतरी सेटल होऊन घेतो आणि एक आपल्या पुढे जे चांगलं करिअर असतं त्याला आपण मुकतो. तर जनरली कुठल्याही गोष्टीची तयारी करताना आपल्या डोक्यात बरेचसे अगोदर कोणीतरी जे अगोदर त्या वाटेने गेलेले आहेत त्यांनी बरेच वेगवेगळे विचार मांडलेले असतात. त्या प्रिज्युडाईज व्ह्यूनं आपण त्याची तयारी करत असतो. जनरली मी स्वतःही आता माझी स्वतःचीच थोडीशी स्टोरी सांगतो, त्यातनं तुम्हाला कळेल की सिव्हिल सर्व्हिसेस असेल किंवा कुठली कॉम्पिटेटिव्ह एक्झाम होण्यासाठी माणूस किती हुशार लागतो, त्याच्या घरची परिस्थिती कशी लागते, त्याच्यासाठी किती अभ्यास करावा लागतो, त्यासाठी किती पैसे लागतात, त्यासाठी किती महागडा क्लास करावा लागतो, या सगळ्या गोष्टी त्यातनं क्लिअर होईल. किंवा बाकीचं सामाजिक एन्व्हायरमेंट बाजूचं कसं असतात, सगळे फॅक्टर्स कसे मॅटर होतात, घरातले असतील, लग्न असेल, आपली मैत्रीण असेल, बाकी सगळे फॅक्टर्स कसे इन्फ्लुअन्स करत असतात ड्युरिंग दिस पिरियड. तर मी स्वतः ग्रामीण भागातला आहे. माझं नाव भरत रामचंद्र आंधळे आहे. सिन्नर तालुक्याच्या गावापासून 22 किलोमीटर एक गाव आहे. मी तिथला आहे मुळात. माझी 1978मधली बर्थ डेट आहे. मी माझ्या घरातला पहिलाच शिकलेला मुलगा आहे. माझ्या अगोदर माझ्या 6-7 पिढ्यांमध्ये कोणी शिकलेलं नाही. माझे वडील माझ्या अगोदर शाळेत गेलेले आहेत. त्यांचं पण 2रीपर्यंत शिक्षण झालेलं आहे. त्यांच्या शाळा सोडल्यास दाखल्यात लिहिलेलं आहे की सतत गैरहजर राहिल्याने नाव कमी केले. म्हणजे मला खूप म्हणजे अशी एकदम चांगली शैक्षणिक पार्श्वभूमी नाही आहे. ग्रामीण भागामध्ये कोणताच मुलगा असा नसतो की तो आनंदाने शाळेमध्ये उड्या मारत जातो आणि घरी येऊन सांगतो की माझा पहिला नंबर आला असा. त्याच कॅटेगरीतला मी होतो. ग्रामीण भागात जनरली मुलं घरी त्रास देऊ नये, घरच्यांना शेतात जायचं असतं म्हणून ते शाळेत नेऊन दडपून टाकावं म्हणून तिथं पाठवलं जाते. तसंच मलाही पाठवत होते. पहिलीचं माझं जे वर्ष होतं, मी बालवाडीत गेलेला नाही आहे त्यामुळे डायरेक्ट पहिलीत गेलो होतो. पहिलीमधलं माझं जे वर्ष होतं ते शाळेच्या बाजूला एक दुकान होतं, त्या दुकानाच्या पायरीवर बसून मी काढलं होतं. कारण तेव्हा लँडलाईनचे फोन असायचे, त्या दुकानात फोन होता. तर मी दिवसभर वाट पाहत बसत होतो वाचेल आणि वाजला की लोक कसं फोनवर बोलतात त्याचं मला तेव्हा अट्रॅक्शन होतं. तर ते पहिलीचं वर्ष माझं असंच गेलं होतं. आणि पहिलीचा रिझल्टच्या वेळेस तेव्हा शाळेत सुकडी वगैरे वाटायची, अशी लाईन बसवायची ग्रामीण भागात आणि जे सुकडी वाटली जाईल ते सगळे पास. तर तसंच मी लाईनीत बसलो होतो. पहिल्याच नंबरला सुकडी मिळाली, मला वाटलं पास झालो, पहिला नंबर आला. घरी येऊन सांगितलं मी पहिला नंबर आला. दुसरीला माझा पहिलाच नंबर होता कारण मी पुढे बसलेलो होतो. मला काही येत नव्हतं. तिसरीमध्ये माझ्याकडे तेव्हा एक 75 पैशाला ब्लॅक अँड व्हाईट कलरची अंकलिपी मिळाली. ती अंकलिपी होती, त्याच्यामध्ये क ख वगैरे त्यातले फक्त वरच्या चित्रांवरून मी वाचायचो, कप, अननस वगैरे वगैरे. आणि ते घरात येऊन वाचत बसायचं. हे घरच्यांना वाटायचं पोराला खूप खडाखडा वाचता येतं. त्या खाली काय लिहिलं हे मला काही कळायचं नाही, फक्त ते वरच्या पिक्चरमधून मी रिडिंग करायचो. तिसरी झाल्यानंतर मी चौथीत गेलो. जेव्हा चौथीत गेलो तेव्हा मला 5वीचं खूप अट्रॅक्शन होतं, कारण 4थीपर्यंत बसायला घरून गोन किंवा पोतं जे असतं ते घेऊन जायला लागायचं.
आणि 5वीला बसायला बेंचेस होत्या. तर ते एक असं थ्रिल होतं की 5वीत गेलो का बेंचेसवर बसायला मिळणार आहे, 5वीत गेलो का बेंचेसवर बसायला मिळणार आहे. तर तसं 4थी झालो आणि 5वीत गेलो एकदाचा. 5वीत गेल्यानंतर पहिल्याच दिवशी शाळेचं एकदम, आता तेव्हा ती रयतची शाळा होती, टोपी, व्हाईट शर्ट आणि खाकी पॅन्ट वगैरे तसं लगेच पहिल्याच दिवशी मी जबरदस्तीनं ते कुठून तरी मिळवले वगैरे. पहिल्याच दिवशी शाळेत गेलो आणि 2 नंबरच्या बेंचवर जाऊन बसलो. म्हटलो आता इथे एकदम मजा असेल, कारण 5वी 4थीपर्यंत असं होतं, ग्रामीण भागातली शाळा होती. शाळा सुरू झाली की सकाळी 1ली ते 4थीपर्यंत एकच मॅडम होत्या मला. त्या यायच्या, सगळ्या पोरांना लाईन बसवायच्या, हजेरी घ्यायच्या, नंतर त्यांची खुर्ची घ्यायच्या, समोर एक खडकावर लिंबाचं झाड होतं त्या खाली जाऊन बसायच्या. शेजारच्या वर्गातनं त्यांची मैत्रिणी यायची, दोघं गप्पा मारायच्या. 3:30-4 वाजता त्या परत वर्गात यायच्या, सगळ्यांना परत लाईनीत बसवायच्या, एखाद्याला फटवायच्या. 5 वाजता शाळा सुटली. म्हणजे असं माझी 4थीपर्यंतचं जनरली ग्रामीण भागात तेव्हा ट्रेंड होता. तर 5वीत गेल्यानंतर थोड्याच दिवसात माझ्या लक्षात आलं, पहिल्या 2-3 दिवसामध्ये, की इथं थोडंसं वेगळं आहे. कारण ग्रामीण भागात शिक्षकांना पण हायस्कूलमध्ये माहीत असतं की पोरं उगत असेच आलेले असतात सरकत. क्लास टीचर टेस्ट करायची की कोणाला काय येतं, याला हे विचार, त्याला ते विचार. जेव्हा 5वीत गेलो तेव्हा मला 1, 2, 20पर्यंत येत होतं आणि बेचे पाडे नावाचा काहीतरी प्रकार असतो असंही माहीत होतं मला. तर 2-3 दिवसानंतर मला असेच सर आमचे टेस्ट करत होते, याला उठव बेचे पाडे म्हणून, त्याला उठव. तर असंच माझ्या एका बाजूच्याला उठव म्हणून त्याला म्हणायला सांगितलं. त्यानंतर मला म्हणायला लावलं. मी उठलो आणि बेगून 4-6पर्यंत म्हटलं, आणि खाली येत नसलं, खाली पाहायचं असतं हे माहीत होतं, खाली पाहायला लागलो. ते म्हटले बेचो काढतंय, पण मी खालीच पाहत राहिलो. नंतर आले म्हणाले 5वीला आला तुला अजून बेचे पाडे पण येत नाही. मी मनातल्या मनात म्हटलं सर 1-2 पण येत नाही, कारण परिस्थिती तशीच होती. आता ग्रामीण भागात मुलाला काही येत नसलं की शिक्षक लगेच सांगतात उद्या तुझ्या बापाला घेऊन ये. तर सरांनी सांगितलं की उद्या तुझ्या बापाला घेऊन ये. आपले ग्रामीण भागातले बाप पण तसेच असतात, पोराला काही येत नाही म्हटलं वर्गातच येऊन मारायला लागतात. आणि हे मी बघितलं होतं अगोदर 2-3 दिवस. त्यामुळे उद्या वडील येणार म्हटल्यानंतर आणि आपल्याला वर्गात चोप मिळणार हे म्हटल्यानंतर मी दिवसभर विचार करत होतो की उद्याचं संकट कसं टाळायचं. मग मी संध्याकाळी शाळा सुटेपर्यंत मला सोल्युशन सापडलं. वडील शेतात गेले की आपण आपल्या आजीला म्हणत तुला सरांनी बोलवलं. मग वडील शेतात गेले आणि आजीला म्हटलं तुला आमच्या सरांनी बोलवलं. मग आजीला वाटलं बोलवलं असं सांगायला की हुशार पोटा 4थीपर्यंत पहिला नंबर सोडला नाही वगैरे वगैरे. आजी शाळेत आली, सरांनी सांगितलं काही येत नाही, हा 2-3 वर्ष नापास होईल. मग ती म्हणे त्याला 4थीपर्यंत पहिला नंबर कधीच सोडला नाही म्हणे सर. मग त्यांनी सांगितलं बसण्यातला नंबर आणि अभ्यासातला नंबर वेगळा वेगळा असतो. आणि तिलाही वाईट वाटलं की अरे काही येत नाही. ती म्हणे भाऊ हा घरातला आमच्या शिकणारा पहिलाच पोरगा आहे, 7वी-8वीपर्यंत कसा तरी ओढून घ्या, कुठेतरी एका कंपनीत कामाला लागेल. मग त्यांनी मला 5वीपासून ओढायला सुरुवात केली आणि मी त्यांच्या मागे घसरायला सुरुवात केली. 5वी, 6वी आणि 7वी मी मॅथ्स, इंग्लिश, सायन्स या 3ही सब्जेक्टमध्ये फेल होतो. दरवर्षी माझ्या 3ही सब्जेक्ट खाली लाल पेन अंडरलाईन केलेली असायची आणि पास लिहिलेले असायचे, सवलतीने पास. त्यामुळे घरी येऊन मी सांगायचं बघा हे लाल आहेत ना ते खूप चांगले मार्क्स आहेत. घरात कोणी शिकलेलंच नाही, त्यामुळे त्यांना काही करायचं नाही. तर असं सगळं चाललं होतं आणि घरची परिस्थिती एकदम जेमतेम होती. उन्हाळ्याच्या सुट्टीत मी कोणाच्या तरी शेतात कामाला जायचो, जेणेकरून पुढच्या वर्षात लागणारे पुस्तकं, वया आणि ड्रेस घेता येईल. 7वी झाल्यानंतर मी असाच एखाद्या शेतात कांदे काढायला गेलो होतो उन्हाळ्यामध्ये. 10 रुपये का 12 रुपये तेव्हा रोज होता. दुपारी 1-1:30 वाजता एक मुलगा मोटरसायकलवर आला. आता ग्रामीण भागामध्ये ट्रॅक्टर, मोटरसायकल, शर्टिंग केलेले लोक यांचं खूप अट्रॅक्शन असतं. तसं मलाही ते होतं. तो आला, थोडा वेळ थांबला आणि निघून गेला. गेल्यानंतर मी त्याच्या आईला विचारलं, म्हटलं हा काय करतो. ती म्हणे भाऊ तू मॅट्रिक झालेला आहे आणि नाशिकला कंपनीमध्ये खूप मोठा साहेब आहे, त्याला 3,000 रुपये पगार आहे. म्हटलं मॅट्रिक म्हणजे 10वी, लक्षात आलं. 3,000 रुपये पगार. म्हटलं हा 10वी झाला, याला 3,000 रुपये पगार आहे, आपण 8वीत आहे, आपल्याला 10 रुपये रोज आहे. म्हटलं कदाचित जर आपण 10वी नापास जरी झालो तरी 1200-1500 रुपये म्हणजे 30-40 रुपये आपल्याला रोज मिळून जाईल. म्हणून मी तेव्हा ठरवलं की आता आपल्याला अभ्यास करायचा आणि 10वी पास व्हायचं. आणि 8वीची शाळा सुरू झाली आणि तेव्हा ठरवलं होतं की आता हुशार पोरांमध्ये राहायचं आणि हुशार व्हायचं. आता हुशारी ही गोष्ट अशी नसते की सकाळी ठरवलं आणि दुपारी ब्रिलियंट होऊन बाहेर पडला, त्यामुळे ते काय होणार नव्हतं. 8वी सुरू झाल्या मी हुशार पोरांमध्ये राहायला सुरुवात केली. त्यांच्या मागं फिर पण हुशार पोरं पण लांबते असतात, मट्ट पोरं नाही काही की जवळ करत नाही. मी ते 15-1 दिवसानंतर ट्राय करून माझ्या लक्षात आलं की काय उभे करत नाही. मग त्यांना दुसरा फॉर्म्युला अवलंबला. मी त्यांच्या वयांना कवर लावून दे, पेनला शाई भरून दे, त्यांना सायकलवर डबल सीट घेऊन कुठे जा, त्यांचे असे जे सप्लिमेंटरी कामं आहेत ते कामं करायला लागलो. मग त्यांनी मला पास व्हायच्या ज्या टेक्निक्स होत्या सोप्या त्या शिकवल्या. गाळ्या जागा भरा, जोड्या लावा, इंग्लिशचा पत्ता हातावर लिहून न्यायचा, शेवटी लिहायचं युअर लव्हिंग एक्स. हे सगळे फंडे त्यांनी मला वापरायला शिकवले आणि मी आयुष्यामध्ये 8वीला सगळे विषय पहिल्यांदा पास झालो. मला मार्क्स होते 42%. 8वीतून मी 9वीत गेलो, 42चे 48% झाले. 1993ला मी 10वीत गेलो. तर 10वी म्हणजे मॅट्रिकची एक्झाम, ते एकदम भयानक टेन्शन. ती व्हायची तालुक्याच्या गावाला. मी आयुष्यात तालुक्याच्या गावाला कधीच गेलेलो नव्हतो. ज्या शहाण्यांनी 10वीची परीक्षा दिली ते खूप गावाकडे हवा करायची. तिथं स्क्वॉड येतो,
पेन बदलात सही घ्यावी लागली, मागं पाहिलं तर हुसकून देतात, काही सांगायचं तिथं खूप गाड्या असतात, रस्ताच क्रॉस करता येत नाही. आता ह्या सगळ्या कन्फ्युजनमध्ये मी हे सगळं बर्डन डोक्यावर घेऊन 10वीत गेलेलो होतो. आणि गेल्यानंतर म्हटलं आता आपण 10वीत काय पास होणार नाही, नापास कॅन्डिडेट. गेल्या 10वीला मी गावात एक मारुतीचं मंदिर होतं, 10वीत गेलेल्या पहिल्या दिवसापासून लगेच त्याला जाऊन रोज आंघोळ घाल, सकाळी हार घाल. म्हटलं कुठंतरी देव मदत करेल. आणि मला मॅथ बिलकुल यायचं नाही, म्हणजे आता येते असं नाही, तर तेव्हा बिलकुलच यायचं नाही. तर 10वीला तेव्हा आहे ना सिद्धता आणि रायडर नावाचा भूमितीमध्ये एक प्रकार होता, ते काहीतरी 40 मार्क लिहायचं. लोकांनी सांगितलं होतं हे पाठ केलं ना ते 40 मार्क आणि 12 मार्क इकडून तिकडून तू 52 मार्क्स पडतील. पास व्हायला 52 लागायचे तेव्हा 150 पैकी. तर मी ते सिद्धता आणि रायडर सगळे पाठ करून ठेवले होते जसेच्या तसे, 16 का 18 काहीतरी ते होते. सराव परीक्षा झाली 10वीची, 39 मार्क पडले 52 पैकी. म्हटलं काय खरं नाही, मेलो म्हटलं, पासच होत नसतं म्हटलं 100%. तरी पण माझा देवावर विश्वास होता. म्हटलं तालुक्याच्या गावाला गेल्यावर देव काहीतरी मदत करेल. तेव्हा ट्रेंड असा होता 10वीच्या परीक्षेला 10-15 दिवस किंवा 1 महिना मुलं तालुक्याला जायचे आणि अभ्यास करायचे, कारण गावात सेंटर्स नव्हते. 15-20 दिवस अगोदर तालुक्याच्या गावाला गेलो आणि थोडासा बाकीचा अभ्यास केला. नंबर कसे येतात, सिटिंग कशी असते, कुठल्या शाळेत असतात. मग त्यातनं मला लक्षात आलं की आडनावानुसार नंबर येतात, A, A, B असे. मग ए नावाने सुरू होणारे हुशार विद्यार्थी कोण आहे आजूबाजूचे वगैरे, त्यांच्याशी थोडेसे रिलेशन आधीच डेव्हलप करून ठेवले. म्हणजे अचानक नंबर मागे पुढे आला तर वाटायला नको की बाईंची ओळखच नाही. आणि परीक्षेच्या 8 दिवस अगोदर ते रोल नंबर लागल्यानंतर आव्हाड नावाचा एक दुसऱ्या गावातला हुशार विद्यार्थी होता, त्याचा नंबर माझ्या पुढे होता. तोपर्यंत तोंड ओळख होती. 8 दिवस अगोदर नंबर लागले त्याला जाऊन भेटलं. त्याला म्हटलं काय तू इथला आहे का, असं तर सांगितलं. तू कशाला स्टँडवर जातो डबा आणायला, मीच डबा आणत जाईल वगैरे. त्यानं तोपर्यंत नंबर पाहिलेले नव्हते. नंतर 2-3 दिवस झाले, तो म्हणे अरे नंबर लागले आपले. म्हणलो लागले का, बघितला का तुला. तो म्हणे अरे माझा तुझा एका पाठोपाठ एकच आहे. अरे त्याला म्हटलं तू ना फक्त मला गणित दाखव, म्हटलं बाकी सगळे सब्जेक्ट मी तुला दाखवतो. तोपर्यंत त्याला माहीत नव्हतं की मी किती हुशार आहे. त्याला वाटलं आपले 75चे 78 होतील. तो म्हणे पण तुला पण बाकीचे सब्जेक्ट थोडे थोडे दाखवायला लागतील ना. त्याला म्हटलं काहीच टेन्शन घेऊ नको. 10वीची परीक्षा सुरू झाली आणि मी बाकीच्या पेपरमध्ये पास होण्या इतपत मला थोडीशी होती नॉलेज. आणि गणित आणि भूमितीचा तेव्हा 2.5 तासाचा पेपर होता. पूर्ण 2.5 तास मी ना असा टाचांवरच होतो. त्यानं काढलं वरतो का कार वरतो जसाचा तसा कॉपी पेस्ट केला पेपर. परीक्षा संपली, त्यानं माझ्या तोंडाकडे पण पाहिलं नाही. मी आपल्या गावाकडे निघून आलो. पेपरमध्ये काय लिहिलं माहीत नव्हतं. 100% नापास होणार आहे, फुल कॉन्फिडंट होतो. तेव्हा जूनमध्ये वगैरे रिझल्ट लागायचे 10वीचे. त्या रिझल्ट जूनमध्ये असतात. 7 जून 93ला माझा रिझल्ट होता. रिझल्टच्या दिवशी वडील सकाळी 8 स्टँडवर जाऊन बसले होते, कारण पेपर यायचा, पेपरमध्ये रिझल्ट प्रिंट होऊन यायचा. मी आपला मनात गेलो होतो फेलच होणार आहे, काही टेन्शन घ्यायची गरज नाही, आपल्याला शेतीच करायची पुढे. आणि दुपारी 3:30-4 वाजता वडील आले. म्हणे आले तू पास झाला आहे म्हणे. त्यांना म्हणतो मी पास झाले नाही, मी गणित फेल असणार आहे 100%, खोटं काही पण सांगू नका म्हटलं. नाही म्हणे पास झालं. म्हटलं अहो मी फेलच असेल म्हटलं, आणि काय घाबरू नका, मी काही जीव घेऊ देणार नाही म्हटलं. तर त्यांनी तरी परत सांगितलं म्हणजे तू जाऊन बघून ये रिझल्ट. गावात गेलो आणि बघितलं तर मॅथला 60 मार्क आणि टोटल 54.42%. मला स्वतःला शॉक बसला की कसं काय शक्य झालं, कारण मॅथ मी पासच होणार नव्हतो. तरी पण पास झालो आणि अर्ध्या तासात लगेच असं वाटायला लागलं की आपण खूप हुशार आहे. लगेच आता इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं, म्हटलं इंजिनियर व्हायचं. मी लगेच 11वीचा सायन्सचा फॉर्म घेऊन आलो. फॉर्म वगैरे भरला, एकाला दिला चेक करायला. म्हटलं बघ रे या बरोबर आहे काय. सायन्स घेते का म्हटलं, त्याचे पेपर इंग्लिशमधून असतात म्हटलं लिहायचे इंग्लिशमधून असतात म्हणे, सगळं शिकवतात पण इंग्लिशमधून. अरे म्हटलं मग नको, आपल्याला काही जमणार नाही. मग परत विचार केला, म्हटलं कॉमर्स घेऊया. मग कॉमर्सचा घेऊन आलो. त्यात सब्जेक्ट बघितले काहीतरी असे, त्याच्यात गणिताचे 2-3 फॉर्म्युले दिसले. त्याला म्हटले काय असतं नक्की, तो म्हणजे त्यात गणिताच्या खूप मोठ्या टोटल्स असतात. म्हटलं हे तर बिलकुल जमणार नाही. मग काही लोक म्हणे की आर्ट्स घे, त्याला कॉलेजला जायला नाही लागत, बाहेरून केलं तरी चालतं वगैरे. मग आर्ट्सचा फॉर्म आणला. म्हटलं कॉलेजला जायला लागत म्हणजे बरंच आहे. आर्ट्सचा फॉर्म घेतला, तो भरून टाकला आणि मला लवकर कामाला लागलं नाही, माझ्या पुढचं एम होतं. मी लगेच ITIला ॲडमिशन घेतलं. ITIमध्ये 1 वर्षाचा ट्रेड केला आणि 94 साली मी ते पास आऊट झालो आणि लगेच जॉबला लागलो. 1200 रुपये महिना. तेव्हा वय माझं फक्त 17 वर्ष होतं आणि एकदम सेटल झाल्यासारखं वाटायला लागलं. लग्न करून टाकावं सेटल. म्हणजे ते बेसिकच मॉडेल असं होतं की ते प्रॉपर ग्रामीणच विचार करणारं होतं, सेटलमेंट पहिली. तर पण ते घरच्यांनी तेव्हा विचार घेतला नाही, त्यामुळे मी म्हटलं शिकूया पुढे. मग 12वी दिली. 12वीला मला 51% पडले. 12वी नंतर FYला ॲडमिशन घेतलं. FY BAला इकॉनॉमिक्स आणि इंग्लिशला मला 80 होती. SYला गेलो.
पुन्हा जिओग्राफी आणि इंग्लिशला तिकेटी लागली. 99ला मी TYला गेलो. तर SYचे माझे 2 सब्जेक्ट राहिले होते आणि TYचे इकडचे 6 सब्जेक्ट होते. तर त्यातलं मला जिओग्राफी टफ वाटायचं थोडं. तर मग ज्यांनी आधी ग्रॅज्युएट झाले त्यांना मी विचारलं की कसा वाचतो फंडा. की म्हणजे फुल लिहायचं, सप्लिमेंट लावायच्या, हे करायचं ते करायचं. आणि जिओग्राफीमध्ये विचारलं ना नदीचे कार्य वगैरे लगेच आपली नदी काढायची तिथून येते. आता ग्रामीण भागातला विद्यार्थी नदीचे कार्य म्हटल्यानंतर मी सप्लिमेंट वगैरे जोडल्या, कुठे काही फिगर काढ, नदीचे कार्य, नदी वाहते, बाया धुणं धुत आहे. हेच नदीचे कार्य ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याच्या दृष्टीने पूर्ण पेपर लिहिले, परीक्षा देऊन आलो. म्हटलं कदाचित SYचा जिओग्राफी किंवा इंग्लिश राहून जाईल. रिझल्ट आला तो जुलैमध्ये काहीतरी, बघितलं तर सगळे विषय पास, 50.83% मार्क. अरे बापरे, म्हटलं ग्रॅज्युएट झालं. लगेच घरी फोन केला घरच्यांना, म्हटलं मी ग्रॅज्युएट झालो. घरचे म्हणजे किती पगार आहे? पगार वाढला नाही. म्हटलं मी आता उच्च शिक्षित झालो, 15वी झालो. मी एका तोपर्यंत जॉबच करत होतो कंपनीमध्ये. कंपनीतला एक मुलगा होता, त्याचा आतेभाऊ तिथं पोलीस इन्स्पेक्टरच्या ट्रेनिंगला आला होता नाशिकला. तो म्हणे अरे माझा आतेभाऊ ट्रेनिंगला इथं चल यायचं तुला भेटायला. म्हटलं चल बघ. आता ग्रामीण भागात त्या पोलीस कॉन्स्टेबलशी मी कधी आधी बोललेलो नव्हतो, त्यामुळे त्याला भेटायला गेलो आणि PS आल्यामुळे जवळून पाहिलं, बोललो वगैरे. म्हटलं भारी असतं बरं ते. त्याला म्हटलं काय करायला लागतं रे याला? तर काय नाही, ग्रॅज्युएट लागतं आणि थोडा अभ्यास करायला लागतो. आता ग्रॅज्युएट तर झालो होतो. तर त्याने विचारलं तुला किती मार्क्स होते 10वीला? म्हटलं 54. म्हणे 12वी? म्हटलं 51. म्हणे डिग्री? म्हटलं 50. म्हणे तुला आहे ना जॉब सोडायला लागेल. आता तोपर्यंत मी माझं वय झालं तर 20-21 वर्ष. कंपनीत पगार मला आला होता 1800 रुपये. गावाकडे स्थळं वगैरे यायला लागली होते विथ हुंडा, 30,000 किंवा 40,000 अशा. आणि मला वाटायला लागलं होतं की आता लग्न करू शकतो. पण नंतर पुन्हा म्हटलं आयुष्य एकदाच मिळालं, म्हटलं आपण ट्राय करून बघूया. आणि तो म्हणे एअरपोर्ट जॉब सोडायला लागेल, तू काय एवढा हुशार विद्यार्थी नाही म्हणे. म्हटलं जॉब सोडला तर लग्न होणार नाही, घरचे शिव्या देतील आणि खूप वाटवं झाले. म्हटलं घरी काही आपली घरात TV नाही, गॅस बीस तसला काही फंडाच नव्हता, दुर्गात सगळं. म्हटलं याच्यामध्ये जर जॉब सोडला ना अख्खं वाटवं होईल. पुन्हा वाटलं असंही वाटवं झालं आणि तसंही वाटवं झालं, पूर्णच वाटवं होऊ द्या. आणि जॉब सोडायचं ठरवलं. घरी फोन केला, म्हटलं मी आता जॉब सोडून देणार आहे आणि आता मी फौजदार होणार आहे. घरचे म्हणे भाऊ तू फौजदार होईल नाही तर कलेक्टर होईल, आमच्याकडे पैसे मागू नको. कारण मेन बेसिक कन्सर्न तेच होतं त्यांचं. नंतर मी जॉब सोडून दिला आणि नाशिकलाच प्रिपरेशन करायचं ठरवलं. 6 महिने नाशिकला PSIची प्रिपरेशन केली. पण नंतर लक्षात आलं की मीनवाईल कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं एक मॅगझिन यायचं, त्याच्यात मी आनंद पाटील नावाचा एक मुलगा आयच झाला होता आणि त्यानं पुणे विद्यापीठात अभ्यास केला होता असं वाचलं. म्हटलं पुण्याला जाऊया आपण. आता पुण्याला जायचं म्हणजे अगोदर मी पुण्याला पण कधीच आलेलो नव्हतो. पिशवी भरली, सायकल वगैरे घेतली, 4